Hello students, welcome to my channel. Today we are going to learn the operations in set theory. याच्या आधी आपण सेट थिअरी एक्झॅक्टली काय असते, सेटचं डेफिनेशन, त्याचे काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आधी प्रिव्हियस व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कंटिन्युएशनमध्ये हा व्हिडिओमध्ये काय चालू आहे किंवा काय आपण कन्सेप्ट बघतो हे चांगलं कळेल. सो देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ ऑपरेशन्स in the set theory known as union of sets, intersection of sets and complements of set. तुम्हाला जेव्हा काही सेट्स दिलेले असतात तेव्हा तुम्हाला युनियन करायला सांगतात किंवा इंटरसेक्शन विचारतात किंवा कॉम्प्लिमेंट विचारतात. तर ते एक्झॅक्टली काय आहेत ते आपण बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल सी युनियन ऑफ सेट्स. काहीच नाही, 2 सेट दिलेले आहेत तुम्हाला आणि तुम्हाला युनियन विचारलंय. म्हणजेच काय करायचं आहे, तुम्हाला या सेटमधनं पण एलिमेंट घ्यायचा आहे, दुसऱ्या सेटमधनं पण एलिमेंट घ्यायचा आहे. तो एलिमेंट असा असला पाहिजे की इट इज बिलॉंग टू एनी वन ऑफ इट. म्हणजे तो ए मध्ये पण असेल तरी चालेल तुम्हाला आणि तो बीचा एलिमेंट असेल तरी चालेल. कोणालाही तुम्हाला सोडून द्यायचं नाहीये. म्हणजेच काय, वेन वी हॅव टू परफॉर्म युनियन ऑफ 2 सेट्स देन जस्ट टेक ऑल द एलिमेंट्स फ्रॉम बोथ द सेट्स. हां, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर तो एलिमेंट दोन्ही सेटमध्ये असेल तर मात्र त्याला एकदाच घ्यायचा आहे. कारण सेटमध्ये आपण एलिमेंट रिपीट लिहित नाही, तो एकदाच असतो. भले तो दोन्ही वेळेला असेल किंवा दोन्ही सेटमध्ये प्रेझेंट असेल, पण तो आपण एकदाच घेणार आहोत. सो दॅट इज द युनियन ऑफ सेट अँड द नोटेशन ऑफ दिस ए यू. हे यू नाहीये, बट त्या टाईपचं नोटेशन आहे ए युनियन बी. वी कॅन रीड इट ॲज ए युनियन बी. So what is the definition of A union B? It is the set of all elements X such that X belongs to A or X belongs to B. म्हणजे काय, X हा A मध्ये असेल तरी चालेल, X B मध्ये असेल तरी चालणार आहे आणि जर तो कॉमन असेल तर तुम्ही तो एकदाच घ्यायचा आहे. आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा माझ्याकडे सेट A आहे 1 2 3 आणि सेट B आहे 0, A. Then we have to find its union. What is the definition? Union of set is all the x such that x belongs to A or x belongs to B. आपल्याला दोन्ही पैकी कुठलाही एलिमेंट चालणार आहे. सो A union B is the union of all the elements like this 1 2 3 0 and A. So this is your union. Now coming to the next operation, this is intersection of set, exactly opposite to union. युनियन मध्ये आपण काय करत होतो, ए मध्ये असेल किंवा बी मध्ये असेल, आपल्याला कुठलाही एलिमेंट चालणार आहे आणि आपण सगळे एलिमेंट्स एकत्र करून त्याचं युनियन तयार करतो. बट इंटरसेक्शन इज नॉट द केस. इंटरसेक्शन इज लाईक दिस. It is the set of all x such that x belongs to A and x belongs to B. So this is the main difference between union and intersection of 2 sets. Intersection is nothing but it is the set of common elements of both the sets. म्हणजे काय, इंटरसेक्शन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की दोन्ही सेटमध्ये जे लोक 2 वेळेला आलेले आहेत किंवा जे लोक कॉमन आहेत, जो एलिमेंट सेट ए मध्ये पण आहे आणि जो एलिमेंट सेट बी मध्ये पण आहे, अशा सगळ्या लोकांना एकत्र करायचं आहे आणि त्याचा एक सेट तयार करायचा. दॅट विल बी युअर इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स. म्हणजे काय, इंटरसेक्शन इज द सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स बट युनियन इज एक्झॅक्टली द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स फ्रॉम बोथ द सेट्स. ओके, सो जस्ट फाइंड द इंटरसेक्शन ऑफ दिस 2 सेट्स. मग काय आहे याच्यामध्ये कॉमन? 1 2 3 आणि 0 A. नथिंग इज कॉमन देअर. तिकडे काहीही कॉमन नाहीये. दॅट्स वाय युअर इंटरसेक्शन इज व्हॉट, एम्प्टी सेट. आपण त्याला असं लिहितो किंवा फाय या सिम्बॉलने डिनोट करतो. दोन्हीपैकी तुम्हाला कुठला तरी एक वापरायचा आहे. सो इट इज एम्प्टी सेट. सो सी द डिफरन्स बिटवीन युनियन ऑफ सेट्स अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स. युनियन मध्ये आपण सगळे एलिमेंट्स घेणार आहोत, पण इंटरसेक्शन मध्ये आपण फक्त कॉमन एलिमेंट घेतो. सो दिस इज अँड ऑर. अँड आणि ऑरचा फक्त डिफरन्स आहे. ऑर इंडिकेट द युनियन ऑफ सेट्स अँड इंडिकेट द intersection of 2 sets. Now coming to the last and most important concept, complement of a set. It is A dash. आपल्याला माहिती आहे आपण युनिव्हर्सल सेट बघितलाय. व्हॉट इज एक्झॅक्टली युनिव्हर्सल सेट? कन्सर्न कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तुमचे, सपोज
युअर स्कूल. स्कूलमध्ये क्लास ऑफ 8 स्टँडर्ड, क्लास ऑफ 9 स्टँडर्ड. स्कूल इज युअर युनिव्हर्सल सेट. 8वीचा क्लास हा तुमचा एक सेट झाला, 9वीचा क्लास एक तुमचा सेट झाला. या पद्धतीने आणि आपले जेवढे सगळे ऑपरेशन्स असतील किंवा स्कूलशी रिलेटेड काही कामं असतील ते आपण स्कूल ॲज अ बिगर वन, स्कूल विल बी कन्सिडर्ड ॲज अ युनिव्हर्सल सेट अँड अदर सब क्लासेस आर सेट्स ऑफ दॅट युनिव्हर्सल सेट और सबसेट्स ऑफ दॅट युनिव्हर्सल सेट. तर त्या केसमध्ये कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट, इथे आपल्याला युनिव्हर्सल सेटची गरज पडणार आहे. सपोज इन दिस केस अवर U is the elements from 1 to 10. So U contains or universal set has the elements from 1 to 10, that is 1, 2, 3 up to 10. हा माझा युनिव्हर्सल सेट आहे या केसमध्ये. नाउ वी हॅव सीन A, माझ्याकडे A आहे ॲज 1, 2, 3. नाउ व्हॉट अबाउट द कॉम्प्लिमेंट ऑफ A? कसा काढायचा कॉम्प्लिमेंट सेटचा? त्यातले असे एलिमेंट आहेत की जे तुमच्या युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत पण ते ए मध्ये नाही आहेत. सो कॉम्प्लिमेंट गिव्स द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन युअर युनिव्हर्सल सेट बट दे आर नॉट इन युअर सेट. आता आपण स्कूलचं एक्झाम्पल दिलं. मला 8वीच्या क्लासचा कॉम्प्लिमेंट सेट तयार करायचा आहे, तर काय करूया? स्कूल इज युअर युनिव्हर्सल सेट. मग 8वीच्या क्लासचे विद्यार्थी काढून बाकी जेवढे काही क्लासेस असतील ते सगळे स्टुडंट्स विल फॉर्म द कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट सेट. म्हणजे काय? ए मध्ये नसणारे बट युनिव्हर्सल सेटमध्ये असणारे एलिमेंट्स तुम्हाला एचा कॉम्प्लिमेंट देतात. सो देअरफॉर ए कॉम्प्लिमेंट इज व्हॉट? 1, 2, 3 सोडून द्या आणि उरलेले एलिमेंट तुमच्या कॉम्प्लिमेंटमध्ये घ्या. सो 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. This is the complement of set. आज आपण युनियन ऑफ सेट्स, इंटरसेक्शन ऑफ सेट्स आणि कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बघितलं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते पण सांगा आणि काही तुम्हाला कन्सेप्ट अजून अवघड असतील तर त्या पण तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया. याचे काही एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया आणि व्हेन डायग्राम बाबतीत आपण नक्की शिकूया. So till then, goodbye and thank you.